P10 न्यूज विशेष बातमी हेडलाईन. महुआ प्रक्रिया उपक्रमातून ग्रामीण उपजीविकेला मिळणार बळकटी. उपहेडलाईन. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची कोरची तालुक्यातील विविध उपक्रमांना भेट, विकासकामांना गती देण्याचे निर्देश. गडचिरोली दि. 7 जानेवारी. P10 न्यूज प्रतिनिधी. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात ग्रामीण आणि आदिवासी कुटुंबांच्या उपजीविकेला शाश्वत आधार देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महुआ प्रक्रिया उपक्रमाला अधिक गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी दिले आहेत. कोरची तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी आजीविका क्लस्टर अंतर्गत गोंडगार्ड FPO येथील महुआ प्रक्रिया युनिटची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी समाधान व्यक्त करताना सांगितले की मार्च 2025 मध्ये घेतलेले प्रशासकीय निर्णय आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. DPC निधीतून मंजूर केलेल्या या युनिटमधून आता उत्पादन, मूल्यवर्धन आणि रोजगार निर्मिती सुरू झाली आहे. याचा थेट लाभ स्थानिक महुआपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विक्रीसाठी मजबूत विपणन साखळी तयार करणे, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगमध्ये सुधारणा करणे तसेच मार्केटिंगचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यामुळे स्थानिक FPO आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि महुआ संकलक तसेच शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यानंतर कोरची तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची आढावा सभा घेण्यात आली. महसूल, कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, ग्रामीण विकास आदी विभागांच्या प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन ती तातडीने पूर्ण करण्याचे तसेच नवीन कामांचे लाभार्थी केंद्रित आणि कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी पंडा यांनी शासकीय आश्रम शाळेतील बांधकामाची पाहणी करून ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. शाळा परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करावी, असे आदेश दिले. ग्रामीण रुग्णालयात औषधी साठ्यासाठी स्वतंत्र स्टॉक रूम नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रस्तावित एकलव्य निवासी शाळेच्या जागेच्या प्रश्नाचा त्वरित निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. मौजा जांभळी येथील अंगणवाडी केंद्र, मनरेगा अंतर्गत CC रस्ता काम, नवतेजस्विनी महिला उद्योग केंद्र, दुर्गा आदिवासी महिला बचत गटाच्या मौ की रोटी उपक्रम तसेच बेडगाव येथील झुडपी जंगल लिस्टिंग प्रकरणाचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी प्रसन्नजित प्रधान, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे, अस्मिता मोरे यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. P10 न्यूजसाठी गडचिरोलीहून विशेष रिपोर्ट. ग्रामीण भागातील उपजीविका मजबूत करण्यासाठी हे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.